गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करते आहे गणपती बाप्पापासून आणि भावार्थाने स्कूलला जाण्या अगोदर केली आहे अधिष्ठानाची सुंदर अशी पूजा. आणि मी इथे बनवते आहे भावार्थासाठी टिफिन. तर मी सकाळी केली आहे भेंडीची भाजी आणि चपाती. तर भावार्थाला आज भेंडीची भाजी आणि चपाती टिफिन दिलेला आणि मी तोच नेलेला. आणि ब्रेकफास्टमध्ये भावार्थाने इथे रोज सकाळी तो खातो योगा बारचं मुइस्ली. आणि हे दुधामध्ये सिम्पली खायचं असतं. आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला हवं तेवढं ॲड करायचं. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन ॲड आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती थोडंसं राहिलं आहे. आणि स्पेशली भावार्थाला हे आवडलं, हे बरं झालं. त्यामुळे तो आवडीने सकाळी स्कूलला जाण्या अगोदर खातो. आणि ही जी डिश आहे ना, या डिशमध्येच मी भावार्थाला जेव्हा तो 6 मंथ्सचा होता ना तेव्हा खिमटी भरवायची. तर तुम्हाला सुद्धा हे योगा बारचं ड्रायफ्रूट्स, नट्स अँड सीड्स मिक्स जर मुसली हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. मी ऑर्डर केलेलं फ्लिपकार्टवरून विदिन अ 10 मिनिट्स आपल्याला हे रिसीव होतं आणि डिस्काउंटमध्ये फक्त आणि फक्त 1 kgचं पॅक 380 रुपीजला मिळून जातं. भावार्थाला स्कूलला सोडलं मी 6:45ला आणि त्यानंतर इथे आली आहे गार्डनमध्ये वॉक करायला. सकाळच्या या शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये खरंच खूप छान वाटतं थोडा वेळ तरी वॉक केल्यानंतर. आणि मी नियरबाय हाफ ॲन आवर वॉक केला आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 7:19 झालं आणि त्यानंतर मी घरी आले. आणि इथे आलेले आहेत गोकर्णाच्या झाडाला मस्त असे गोकर्णाचे फूल. आणि या शेवग्याच्या शेंगाणा आमच्या सोसायटीमधल्या माझ्या एका फ्रेंडने त्यांच्या शेतातल्या आणून दिल्यात. तर थँक्यू सो मच. आणि इथे आहे मस्त मलाईदार चहा, चपाती आणि भेंडीची भाजी. मला लहानपणापासून ना हा नाश्ता खूप जास्त आवडतो. आणि इथे आहे माझा टिफिन रेडी. मी सुद्धा टिफिनमध्ये भेंडीची भाजी आणि चपाती घेतली होती. आणि इथे किचनसुद्धा व्यवस्थित आवरून झालेलं आहे. तर फायनली अशी मी ऑफिसला जायला झाली आहे रेडी. तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.